सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय करतो काय हा सिद्धार्थ? तो त्या कंपनीचा पीआरओ आहे. शिक्षण किती झालंय? MBA केलाय त्यांनी. त्यांच्या कंपनीतला सर्वात यंग ऑफिसर. तो सांगत होता 2 वर्षापूर्वी ज्या ट्रेनी म्हणून सिलेक्ट झाला ना त्या US ला पाठवलं. पण इज सो टॅलेंटेड. 2 वर्षात तो ह्या पोस्टला आला. अच्छा. घरी कोण कोण आहे त्याच्या? आई बाबा. एकुलता एक? हो. राहायला कुठे आहे हा? शिवाजी पार्कला. ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. इतका मस्त आहे ना. तुला काय माहित? त्या दिवशी उशीर झाला ना म्हणून. अच्छा. नाही म्हणजे त्या कोर्सची सगळी डिटेल्स त्याच्या घरी होती ना ती घेण्यासाठी म्हणून. म्हणजे त्यांनी एवढी हेल्प केली ना त्याच्यामुळेच सिलेक्ट झाले खरं तर मी. बरं मग त्या कोर्स झालं काय पुढे? काय करणार काय? कोर्स साठीच ऑस्ट्रेलियाला जावं लागणार आहे. काय? म्हणजे सिद्धार्थ म्हणाला वन्स यू आर सिलेक्टेड यू डोंट हॅव टू स्पेंड अ पेनी. सगळा खर्च कंपनी करणार आहे. ग्रेट. तुम्ही परमिशन दिलीत तर 15 दिवसातच निघावं लागणार आहे. श्यामल भात वाढतो. हो. आबा झोपताय तुम्ही? इकडे कोण सला का? अगं काय कर, तू झोपली नाही अजून? नाही आबा नाही झोपले. तुमच्याकडे एक काम होतं. काय तुला गडल्याचं घड्याळ पाहिजे? सकाळी उठायचं काय जॉगिंगला? नाही हो घड्याळ नकोय मला. मग काय होय? काय चूर्ण वगैरे हवंय का? पोटात दुखते? थोडंसं घे, असं चोळून घ्यायचं. नाही हो आबा ऐकून तर घ्या माझं. मग काय काय बोल बोल ना लवकर. काय तुम्ही बोलता बाबांशी? मी बोलतो नाही. मी माझा मुलगा नाही करतो, त्याचा बाप आहे. बोलतो म्हणजे काय? न बोलला काय झालं? काय मी मुका नाही तो मुका नाही? बोलतो आम्ही. का तसं नाही हो आबा. म्हणजे तुम्ही बोलाल ना बाबांशी? बोलाल का? हो बोलीन ना. मला काय अरे मी बोलीन काय? कशाबद्दल? असं काय करता? मी तुम्हाला सांगितलेलं ना. विसरलात? अगं विसरलं म्हणजे आता म्हातारा झालो ग मी. तुझा आजोबा विसरला नाही तर काय? काहीतरी सांगून काय 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 बोल ना. काय काय तर? आबा मी सिलेक्ट झाली आहे ना. पण ती बातमी जुनी झाली. आता परत काय सांगते? हो पण आता मला फॉरेनला जावं लागणार. अगं इतक्यात कुठे? अजून काय तो कोर्स बेस करणार ना? तो कोर्स करणार मग जाणार ना तू? नाही आबा आता लगेच जायचंय. तो कोर्स पण तिथे जाऊन कम्प्लीट करायचा. असं होय? म्हणजे तू चाललीस चला का? व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास शाबास. मला तुझा अभिमान वाटतो. म्हणजे टिपऱ्या घराण्यातली तू पहिलीच मुलगी आहेस अटकेपार झेंड लावायला चालली. वा वा वा. कीप इट अप कीप इट अप. पण आबा काय? सगळं बाबांच्या परमिशनवर आहे. तेच नको म्हणाले तर? हा
हे कळायचं ना, तो एक प्रॉब्लेम आहे खरा हो. अगं पण तू त्याच्या दृष्टीने विचार कर ग, असं काय करते तू? एवढ्या लांब जाणार, त्याला काळजी वाटणार नाही का? तू एकूण एक मुलगी आहेस आणि तुझ्यावर जरा जास्त जीव आहे शेखरचा. बरोबर. आबा, हा, तुम्ही बोला ना बाबांशी, मग ते नाही नाही म्हणणार. नाही मला कशाला का इथे आपल्या शिर्याची नेहमीची आयडिया लागू पडत नाही. हो म्हणजे काय आहे, इथे प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. एवढे दिवस ठीक होतं, पण आता म्हणजे तू स्वतःच जर शेखरशी या बाबतीत बोललीस ना, तर त्याची खात्री पटेल की तू आता मोठी झालेली आहेस. हां म्हणजे तुला शिर्याच्या, श्यामलाच्या, आबाच्या म्हणजे माझ्या आधाराची गरज नाही, हे तुला सिद्ध करावं लागेल. इथे का तुझ्या लक्षात मी काय म्हणतो ते? हां मग जा 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 जा, तू स्वतः परमिशन काढ. ऑल द बेस्ट. थँक्यू. हा म्हणजे शाला का खरंच चालली माझी नात. ते नाही म्हणा. चल, काय झालं? काम फत्ते काही नाही फत्ते बित्ते. का? आबाने काय सांगितलं? आबा म्हणाले तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तूच बोल शेखरशी. बरोबर आहे. आता नाही तर कधी बोलणार तू? शाला का तुला स्वतःला बॅटिंग करायला हवी आता. ते दरवेळी रनर मागून खेळणाऱ्या बॅट्समनला कोणीही किंमत देत नाही. हा पुरे झालं, कळलं? तू मला मदत करणार आहेस का? परत तेच. चल जा. अरे म्हणजे मी बोलीन बाबांशी, पण आधी जरा कोणीतरी म्हणजे सुरुवात करायसाठी रे. आई, आईला पर्याय नाही ग. आई बाबांना व्यवस्थित पटवून देऊ शकेल इमोशनली. म्हणजे बघ शाला का, मी बाबांना सांगणं आणि आईने बाबांना सांगणं, या तुला इफेक्टिव्ह काय वाटतं? आई मी सांगणार. क्या बात आहे, क्या बात आहे शाला का, किती हुशार आहेस ग. जा आईला पटव. जा. अगं आता आणि हे नको विचारू की आईला कसं पटवू म्हणून. नाही विचारणार. आणि तुला तर काहीच विचारणार नाहीये मी. काही कामाचा नाहीये, नुसता भाव खात असतो. तुला विचारण्यापेक्षा ना मी एखाद्या सिद्धार्थला विचार. एखाद्या कशाला? सिद्धार्थलाच विचार ना. शिर्या. जा, भावना पोचल्या. जा पळ, आई झोपेल. अरे आई काय करू? हाँ जरा मदत कर गे, हे फ्रीज में टाकायचं बेटा. मी तुला करते मदत, पण तू पण करशील ना मला? आता तुला कसली मदत हवी आहे? असं काय करतेस ग आई? बोल की जरा बाबांशी. काय? हा ते परदेशात जायचं का? शाला का आबांशी बोल ना तू. आई आबांशी बोलले मी, पण आबा मला म्हणाले की तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तर तूच बोल बाबांशी. मग बोल ना. काय शाला का, आता ही कॉलेजची पिकनिक नाहीये ना ग. तुझ्या करिअरचा प्रश्न आहे, तुझी इच्छा आहे ना, मग तूच बोल. अगं आई पण मी एकटी कशी बोलणार? नाही शाला का, या बाबतीत मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. काय माहितीये का, आता त्यांच्या मनात नसलं आणि मी आग्रह केला तर त्यांना काय वाटायचं? हिला काय कळतं याच्यातलं? मग मी काय करू? काय माहितीये का शाला का, मला वाटतं की त्यांच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चालू आहे. म्हणजे तुला एकटीला एवढं लांब पाठवायची काळजी वाटत असणार. आता इतक्या लांब पाठवायची आणि काही घोळ झाला म्हणजे. आणि ते पुढं नाशिक नाहीये ग. म्हणजे काय आवडलं नाही तर परत आली, त्यात तू मुलगी. आई मुलगी असल्या म्हणून काय झालं? शैलात्या पण गेलीच ना अमेरिकेला. तिला कळतं ना सगळं. मग तू त्यांनाच का नाही सांगत बाळा? तिला काय सांगू? हे तू मला सांगतेस ते मला काय वाटतं शाला का, बरं का, शैला वंसांनी बाबांना समजावून सांगितलं ना तर शक्यतो बाबा नाही म्हणणार नाहीत. तू त्यांनाच का नाही विचारत? हो चालेल, तसंच करते. पण शाला का, आईने सांगितलं असं सांगू नकोस हा. म्हणजे तुझ्या मनातलं बोलतेच असं दाखव. काय कळलंय का? ओके चालेल. ऐक परमेश्वरा, वाचू रे.
कसला एवढा विचार करताय तुम्ही? हं? कसला विचार करताय ना? हं? श्यामल, आपली शलाका आता मोठी झाली नाही का ग? आपली मुलगी वयात आली हे लक्षातच येत नाही आपल्या. मला तर अजून शलाका अशी एवढी लहानच आठवते. सगळ्याच मुलींच्या पालकांचं असं होत असेल का ग? असं म्हणजे कसं? म्हणजे आपली मुलगी वयात आली हे दुसऱ्या कोणी सांगेपर्यंत पटतच नाही आपल्याला. बघ ना, आज तो सिद्धार्थ तिला घरापर्यंत सोडायला आला आणि एकदम जाणवलं मला हे. अहो, हे बघा शलाकाचं काही चुकलं असेल तर तुम्ही तसं सांगा बरं का तिला. नाही नाही श्यामल, मी रागवलं नाहीये आणि मी मनस्तापही करून घेत नाहीये. फक्त आबांचं कालाय तस्मै नमहा हे म्हणणं आज 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 पटतंय मला. मग शलाकावर राग नाहीये ना तुमचा? राग कशाबद्दल? ती अशी त्या अनोळखी मुलाबरोबर संध्याकाळी आली. नाही का नाही श्यामल, आपण आपल्या मुलांवरती खूप चांगले संस्कार केलेत आणि माझा विश्वास आहे त्याच्यावर. त्यामुळे स्वतःचं बरं वाईट निवडण्यात की नक्कीच सक्षम आहे ती. ती असा कुठलाही वेडावाकडा निर्णय घेणार नाही, माझी खात्री आहे. कसलं टेन्शन घेतलं तुम्ही? टेन्शन आहे ना, कसलं तरी टेन्शन घेतलंय तुम्ही? नाही ग. नाही? काय झालं? अहो, मला कळणार नाही का? कसलं टेन्शन घेतलंय? श्यामल, तुला नाहीये टेन्शन? मला कसलं टेन्शन आहे? छे छे, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला कसलं टेन्शन आहे? आपली शलाका त्या कोर्ससाठी ऑस्ट्रेलियाला जाणार म्हणते ना, एकटी 6 महिने. माझा ना अजून धीर होत नाहीये तिला परवानगी द्यावी का न द्यावी. म्हणजे बघ ना, आपण तिला कधी 2 दिवसापेक्षा जास्ती नजरेआड होऊ दिले नाही याच्यापूर्वी कधी, आणि आता एकदम ती 6 महिने परदेशी. तू काहीच बोलत नाहीयेस. तुला काही बोलायचं नाहीये का? आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य आहे. मला माहिती आहे ना, तुम्हाला तिची काळजी आहे ना. तिची काळजी आहे, तिच्या करिअरची काळजी आहे. मी आणखीन वेगळी काळजी काय करणार, नाही का? तिचं करिअर, तिचं आयुष्य याच्याबद्दल सुद्धा आता आपणच विचार करायला पाहिजे ना. अवघड आहे खरंच. हॅलो, या रूम नंबर 203 प्लीज. हां, हॅलो शैलात्या. पण दादा, तू नाही का म्हणतोयस? अगं पण मी नाही म्हणत नाहीये ग, पण मग नाही हो तरी कुठे म्हणतोयस? मग काय, अरे एवढी मोठी कंपनी स्वतः शलाकाला घेऊन जाणार आहे. आय एम शुअर सगळा प्रोग्राम वेल प्लॅन्ड असेल. आणि ती एकटी थोडीच असणार आहे, इतर मुली असतीलच ना. त्यांचे आई वडील परवानगी देणारच आहेत ना. मग आणि आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीयेत. जग खूप लहान झालंय आता. शिवाय कम्युनिकेशनची साधनंही वाढली आहेत. दादा, मी अमेरिकेला गेले तेव्हा आपल्याला काय वाटलं होतं की आता आपले संबंध राहणार नाहीत. वाटलं होतं की नाही? तू सुद्धा रडला होतास, आठवतंय? आबा म्हणाले होते, देव जाणे आता कधी दिसेल, कधी भेटेल. काय आबा? अरे पण आता तसं नाही राहिलेलं.
आपण रोज एकमेकांची चॅटिंग करू शकतो की नाही? मग काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि अशी अपॉर्च्युनिटी हिच्या आयुष्यात वन्स इन अ लाईफ टाइम येणार, तिचा फायदा घ्यायला हवा. नाही काहीतरी सॅक्रिफाईस करायला हवा ना, काहीतरी रिस्क घ्यायला हवी, त्याशिवाय काही होणार नाहीये. एक्झॅक्टली दादा. अरे इतर मुलं जातातच ना फर्दर एज्युकेशनसाठी फॉरेनला, तेव्हा त्यांचे आई वडील काळजावरती दगड ठेवतात की नाही? शेवटी आपल्या मुलांचं करिअर महत्वाचं. मला वाटतं दादा की आपल्या फिलिंगसाठी आपण आपल्या मुलांच्या प्रगतीच्या आड नाही येता कामा. अगं नाही ग, मी तसं म्हणत नाहीये, पण मला कळतंय तुला तिची काळजी वाटते ना, की आजपर्यंत कधीही शलाका घराबाहेर गेली नाही, आता एकदम एवढ्या लांब जाणार. हो ना? अगं मी तेच तर सांगतोय. ते काय नाही, एकदा पाण्यात पडलं की आपोआप पोहता येतं. शिवाय तिथे राहण्या जेवणाची काही काळजी करण्याचं कारण नाहीये, सगळा खर्च कंपनी करणार आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की ती फर्म मराठी माणसाची आहे, त्यामुळे सगळं वातावरण घरच्यासारखं असेल अगदी. हे बघ दादा, काही काळजी करू नकोस. अरे काही लागलं तर आपण आहोतच ना सगळे. वी टेक केअर ऑफ हर. अजून काही शंका आहे का? नाही. हे बघ, असं नेहमीच होतं. म्हणजे मी जाताना ना आबांनाही असंच वाटलं होतं की नाही आबा? पण आता हे नेहमीच आहे. इट इज रुटीन नाव. अरे मी आता परवाच्या फ्लाईटने परत जाणार आहे की नाही, रोजच झालंय हे. काही काळजी करू नकोस. विल मॅनेज, विल टेक. नाही ठीक आहे, पण तुम्ही एवढ्या लवकर जाताय हे जरा आम्हाला जड जाणार आहे. आबा काय झालं? कुठे काही नाही. अहो मग तुम्ही एवढे शांत का? आबा मी परत जाते म्हणून टेन्शन घेतलंय? हा अहो मी कायमची थोडीच जाते, येणार आहे ना परत मी. म्हणजे या वेळेसारखी 5 वर्षांनी येणार पुन्हा? नाही बाबा, पुढच्या वर्षी नक्की येईन. अहो इतके दिवस निकिताच्या कॉलेजची काळजी होती ना, आता तसं काही नाहीये. मी पुढच्या वर्षी नक्की येईन, आय प्रॉमिस. शैला तू पुढल्या वर्षी येशील ग. पुढल्या वर्षीपर्यंत माझ्यासारख्या म्हाताऱ्याची गॅरंटी काय आहे? आबा काय असं काहीतरी बोलू नका तुम्ही. आबा तुम्ही येता का आमच्या बरोबर? तुमच्या मनात आहे ना तुमची इच्छा, मग येता का? मी आरुषी बोलते. नको शैला, काय आहे सध्या माझी इथे जास्ती गरज आहे. अगं आपली शलाका गेल्यानंतर शेखर आणि श्यामलाला मानसिक आधाराची जरा गरज लागेल, पहिले काही दिवस तरी. म्हणून माझी इथे जरा गरज आहे. तू जा आता, माझी हरकत नाही. पुढल्या वर्षी या, नक्की ये. पुढल्या वर्षी ये. हा नक्की. अरविंद वाट बघते. हो अहो शैला वंसनचं तुम्ही माझ्यावर सोडा बरं का. शैला वंसनना भेट मी आधीच देऊन टाकलेली आहे. अगं श्यामल कधी दिलंस तू? बोलली पण नाहीस. अहो मी त्यांना त्यांची खूप दिवसांची इच्छा होती बरं का आबा, तीच गोष्ट मी दिली आहे त्यांना. 9वारी साडी दिली आहे. हो काय म्हणत होत्या, महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांना खूप आग्रह केला एका कार्यक्रमासाठी, तर यांच्याकडे 9वारी नव्हती. म्हटलं मग मी 9वारीच देते ना. आवडली? हो इतकी आवडली बरं का आबा, त्याच्यावर मॅचिंग आता नथ शोधायला बाजारात गेल्यात. पांडुरंगा काय एक हौस रे बाबा. पण एक गोष्ट मात्र खरी, जेवढे आपण इथून दूर जातो ना तेवढी इथली ओढ वाढत राहते. अगदी खरं आहे. हो जितकं तुम्ही दूर जाणार तेवढी ओढ जास्त. जितने दूर उतने पास असं म्हटलेलंच आहे. चला शैला आत्याचं झालं, आता अरविंद काका. अरविंद काकाला मी देणार आहे. काय ते? ते जरा सस्पेन्स आहे. असं काय हो बाबा, सांगा की. हो अरे पण तेव्हाच बघितलं तर काय नुकसान आहे का? पण बाबा सांगितलं तर काय बिघडलं? मला एक सांग, अरविंद काकाला सगळ्यात जास्ती आवड कसली आहे? नाट्य संगीताची. अरे हो,
हे पण एक आहेच, मी विसरलोच होतो. मग तुम्ही काय आणणार होतात? अगं असू दे ना, अरे थोडस सिक्रेट राहिलं तर काय बिघडतं का? ठीक आहे, तुम्ही सांगणार नसाल तर आम्ही पण विचारणार नाही, पण एका अटीवर. कोणती? निकिताला गिफ्ट आम्ही देणार, मी आणि शलाका. ओके, चालेल ना शलाका? तेच सांगत होतं मी. बरं झालं तूच बोललास. पण यांच्यासमोर नको, आपण तिथे जाऊन बोलू. चल. फोन. अगं हो हळू हळू शलाका. अगं काय केवढ्या उड्या मारत गेली? हॅलो सिद्धार्थ. हो कुणाचा फोन आलाय? मला कसं माहित? अहो आता तुम्ही. हो मी आता तुलाच फोन करणार होते. हा नाही, एक गुड न्यूज द्यायची होती. हो नाही नाही नाही, बाबांनी परमिशन दिली. हो खरंच. हा मी कसली बोलतीये, माझ्यात नाही एवढं डेअरिंग. नाही मी शैलात्याला सांगितलं ना. हो शैलात्या म्हणजे माझी अमेरिकेहून आलेली आत्या. खूप छान कन्व्हिन्स केलं तिने बाबांना. हो मग खुश ना? हो मी खूप खुश आहे. तू आहेस ना सोबत, म्हणूनच. ओके बाय, सी यू, गुड नाईट. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी